सर्वांना सस्नेह नमस्कार। मी डॉक्टर भारती मडवी, वेदस्पर्श आयुर्वेद कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका। आज जागतिक हृदय दिन आहे। सर्वांना सदृढ, आनंदी आणि मजबूत हृदयासाठी हृदयापासून खूप खूप शुभेच्छा। खरं तर वर्ल्ड हार्ट डे याची थीम जर पाहिली 2024 ची, तर ही थीम आहे यूज हार्ट फॉर ॲक्शन। म्हणजे तुम्हाला निरोगी हृदयासाठी काहीतरी ॲक्शन घेण्याची गरज आलेली आहे। कारण काय आहे, आपण जर आज पाहिलं तर WHO ची जी आकडेवारी जाहीर आलेली आहे, समोर आलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेची, तर त्यानुसार आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी 17 लाख लोकांचे मृत्यू होत आहेत। आता याच्या सोबतच जर विचार केला आणि ही जीवनशैली अशीच चालू राहिली किंवा हे मृत्यूचं थैमान जर असंच राहिलं, तर जवळजवळ 2.3 करोड म्हणजे 2.5 करोडच्या जवळ आपण 2030 पर्यंत जाणार आहोत। मग हे सगळं प्रमाण थांबवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर हृदयरोगाला आळा घालावा लागेल। कारण आज आपण बघितलं की आपल्या मॉडर्न पॅथी जी आहे किंवा आधुनिक वैद्यकशास्त्राने खूप प्रगती केलेली आहे। अगदी तुम्हाला जर हार्ट अटॅक आला तर ICU मध्ये गेल्यानंतर अगदी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा ॲक्शन प्लॅन केले जातात। पण तुम्हाला हृदयरोग होऊच नये यासाठी जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला हॉस्पिटल सापडणार नाही। म्हणजे आपल्याला जर हृदयरोग टाळायचा असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणावा लागतील। कारण आज आधुनिक वैद्यकशास्त्राने, आयुर्वेदाने तर 5000 वर्षापूर्वीच सांगून ठेवलेले आहे हृदयरोगाची कारणं, पण आधुनिक वैद्यकशास्त्राने सुद्धा स्वीकारलेला आहे की हृदयरोग हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजेच पचनातील बिघाडामुळे होणारा आजार आहे। जर तुमचं पचन सुरळीत चालू राहिलं तर रक्तामध्ये अनावश्यक कचरा साठणार नाही। जर रक्तामध्ये अनावश्यक कचरा किंवा अनावश्यक घटक जर निर्माण झाले नाही तर निश्चितच तुम्हाला रक्त पातळ करण्याची गोळी घेण्याची गरज पडणार नाही, कारण तुमचं रक्त निसर्गतः साफ आणि शुद्ध राहील। दुसरी गोष्ट, जर तुमचं पचन सुरळीत राहिलं तर रक्तात अनावश्यक चरबी तयार होणार नाही। अनावश्यक चरबी जर तयार झाली नाही तर ब्लॉकेजेस होणार नाही। कारण आज जर पाहिलं तर 99% हृदयरोग हे ब्लॉकेजेसमुळे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे निर्माण होतात। आणि हृदयाचं रक्तवाहिन्यांचा आजार जर नॉर्मल ठेवायचं असेल तर निश्चितच आपल्याला पचन संस्थेमध्ये सुधार आणावे लागतील। मग पचन संस्था बिघडणारी कारणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिली आपली बदलती जीवनशैली, आळशी जीवनशैली, व्यायामाचा अभाव असेल। आता आळशी जीवनशैली म्हणजे जर तुम्ही ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करत असाल तर हे तुमच्या आळशी जीवनशैलीमध्ये येतं। दुसरं आहे की ताणतणाव, भयंकर स्ट्रेस वाढलेला आहे। अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत, वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये आज ताणतणावाचं वातावरण दिसून येत आहे। धावपळीची जीवनशैली आहे आणि आहारावर नियंत्रण नसणं म्हणजे आहार विहारामध्ये जे काही बदल आहे या सगळ्यांमुळे आपले पचन बिघडते। पचन बिघडल्यानंतर काय होतं तर अग्नी मंद होतो आणि आयुर्वेदानुसार सांगितलं की रोगा सर्वे अपि मंद्यग्नो, म्हणजे सगळ्याच आजारांना कारण तुमचं अग्नी आहे, म्हणजे बिघडलेलं पचन आहे। पचन एकदा बिघडलं की रक्तामध्ये किंवा पचनातून अनावश्यक चरबी तयार होते। ही चरबी रक्तात शोषल्या जाते। रक्तात शोषल्या गेली की त्याचं रूपांतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं। कोलेस्टेरॉलचा एकत्र ढीग जमला की त्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो आणि हेच कोलेस्ट्रॉल जर रक्तवाहिन्यांच्या आतील थरावर जमलं तर धमनी काठिण्य म्हणतो आणि यामुळे ब्लड प्रेशर वाढतं। मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहे। मी माझा BP वेळेवर तपासतो का? कारण आपल्याकडे असं बघायला मिळतं की कुठल्या तरी दुसऱ्या आजारासाठी रुग्ण येतो आणि मग कळतं की आपल्याला BP झालेला आहे किंवा ब्लड प्रेशर वाढलेला आहे। तर मग आपण आपलं ब्लड प्रेशर, रक्तातील साखर, रक्तातील चरबीचं प्रमाण कमीत कमी 1.5 ते 2 वर्षामध्ये एकदा तरी तपासून घ्यायला हवं। 5 वर्षामध्ये आपण आपली पूर्ण प्रोफाईल तपासून घ्यायला हवी। यामुळे काय होणार आहे की आपल्याला नेमका आजार आहे किंवा हृदयरोगाचा त्रास आहे की नाही हे समजेल। दुसरी गोष्ट, आपल्याला चालताना दम लागत असेल, धाप लागत असेल, छातीत मधून मधून दुखत असेल, बाजारातून भाजी आणताना, पायऱ्या चढताना जर दम लागत असेल तर कमीत कमी एक ECG तरी करून घ्यायला हवा। ट्रेडमिल टेस्ट सारख्या काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यायला हवे। यामुळे काय होणार आहे तर आपला आजार वाढण्याआधी किंवा हार्ट अटॅक येण्याआधी आपण जागरूक होऊ आणि निश्चितच या मृत्यूचं प्रमाण किंवा आपण हे जे काही मृत्यूचं थैमान आज आपण हृदयविकारानं चाललेलं बघत आहोत। कारण बघा, आज हार्ट अटॅक शब्द उच्चारला की कुणालाही साहजिक भीती वाटते का, तर आज तरुणाईला सुद्धा या आजाराने विळखा घातलेला आहे। आज अनेक तरुणांचे आपण फेसबुक पहा, व्हॉट्सअप पहा, भावपूर्ण श्रद्धांजलीची जर तरुणांना हृदयविकाराने झटका आला बघितलं तर निश्चितच आपल्याला वाईट वाटतं। हे सगळं जर टाळायचं असेल तर निश्चितच आपल्याला पुन्हा नवीन आपली जी काही जीवनशैली आहे ती जीवनशैली आपल्याला सुधारावी लागेल। म्हणजे आपल्याला प्रगती करताना थोडंसं मागे जावं लागेल आणि मागे जाऊन आपल्याला आयुर्वेदाचा विचार करावा लागेल। कारण मी आज पूर्णतः निश्चितपणे खात्रीशीर सांगू शकते, जर आयुर्वेदामध्ये ज्या काही चिकित्सा आहे म्हणजे शोधन चिकित्सा आहे,
हृदय पुनर्वसन चिकित्सेसारख्या ज्या काही चिकित्सा आहे, या चिकित्सा तुम्हाला हृदयविकारापासून निश्चितच बरं दूर ठेवू शकतात आणि भविष्यात येणारे जे काही गोळ्यांचे डबे घेऊन बसण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितच कमी करू शकतात। म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगते की आपल्या जीवनशैलीत बदल करा, तणावरहित जीवन जगा, आनंदी राहा। कारण बघा, जीवन एकदाच मिळतं असं लोक म्हणतात, तर मी उलट म्हणेल, जीवन दररोज मिळतं, मृत्यू फक्त एकदाच येतो। आणि हे दररोज जीवन जर आनंदाने आपल्याला उपभोगायचं असेल, सदृढ आणि निरोगी हृदय आपल्याला जर ठेवायचं असेल, तर काही जीवनशैलीत बदल करावे लागतील। दररोज 2 किलोमीटर पायी चला। जर तुम्ही चालत राहिले तर हृदय नक्कीच चालत राहील। जेवणामध्ये सैंधव मीठाचा उपयोग करा। आपल्या झोपण्याच्या उठण्याच्या वेळा नियंत्रित करा, आहाराच्या वेळा नियंत्रित करा। हे छोटे छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्या जीवनशैलीतील बदल आपल्याला निश्चित अनेक आजारांना आळा घालू शकतो। आजपर्यंत मी तुम्हाला म्हणत होते की पचन संस्थेतील बिघाडामुळे होणारा आजार आहे, आधुनिक वैद्यकशास्त्राने जर म्हणजे निश्चित केलेलंच आहे। पण माझ्या एक 13 ते 14 वर्षाच्या हृदयविकाराचे जे काही रुग्ण बघत आहे त्याच्या अनुभवानुसार सांगते, ज्या रुग्णाचं पचन संस्था नॉर्मल आहे, ज्यांना ॲसिडिटी नाही, मलावष्टंभ नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास नाही, अशा रुग्णांना हृदयरोग, मधुमेह काय इतर कुठल्याच आजारांनी तो रुग्ण ग्रासत नाही। पण जर ज्या रुग्णाचं पचन बिघडलेलं आहे, ज्याला ॲसिडिटी आहे, मलावष्टंभ आहे, अशा रुग्णाला पुढील 5 ते 10 वर्षामध्ये 100% बीपी आणि शुगरची गोळी चालू होते, म्हणजेच तो हृदयविकाराकडे वाटचाल करायला लागतो। मग हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर निश्चितच आज आपण जागं व्हायचं आहे। आणि या वर्षीची जी थीम आहे, यूज हार्ट फॉर ॲक्शन, खरं तर ॲक्शनला लागायचं आहे आणि आपला हृदयविकार होण्याआधीच आपल्याला तो टाळायचा आहे। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हृदय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। सगळ्यात महत्त्वाचं आहे की या दिवसापासून आम्ही एक निश्चय घेतलेला आहे की आपल्याला हृदयविकाराबरोबरच मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब असेल किंवा वाढलेलं वजन असेल, या सगळ्याच आजारांवर जर आळा घालायचा असेल तर या आजारांची माहिती आपल्याला हवी। ही माहिती देण्याचं काम आम्ही निश्चितच वेळोवेळी करत राहू। या आणि अशा व्हिडिओला बघण्यासाठी निश्चितच तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाच असेल, नसेल केला तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर कराल अशी खात्री व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद। तुम्हाला कितीदा सांगितलं डॉक्टरकडे जाऊन या म्हणून? तुला काय लागले बोलाया? उपसली जीवन लावली टाळला, त्या राम्यासारखं काय मला तुम्ही आयसीयू मध्ये नेऊन फेकणार आहो का? वहिनी काय झालं? काय नाही हो दादा, यांच्या छातीत दुखतंय, थोडं काम केलं की दम लागतंय। किती दिवस झाले डॉक्टरकडे चला म्हणून, पण ऐकतच नाहीत। आता तुम्हीच सांगा काय करावं माणसानं? ही तर हृदयरोगाची लक्षणे दिसत आहेत। तुम्ही एक काम करा, तुम्ही वेद स्पर्शला जा, तिथं तुम्हाला हृदयरोग आहे की नाही हे तपासून घेतात आणि हृदय पुनर्वसन चिकित्सा करून पंचकर्माद्वारे हार्ट अटॅक येण्या अगोदरच बरं करतात। वेदस्पर्श आयुर्वेद हृदयरोग निवारण केंद्र, मोबाईल नंबर 95 611 90 233।